इकडे लातूरकरांना देखील जोरदार पावसाने चांगलंच झोडपलंय। लातूरमध्ये पावसाचा सगळ्यात जास्त फटका या भागातल्या पिकांना बसलाय। अनेक शेतामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे पिकं खराब झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं चित्र आहे। या पावसामुळे रेणापूरच्या खरोळा इथल्या लेंडी नदीवरचा पूल वाहून गेलाय, त्यामुळे खरोळ आष्टमोड बामणी रस्त्यावरची वाहतूक ठप्प आहे। तर दुसरीकडे रेणापूर इथल्या सेवादास नगर तांड्यात चांगलंच पाणी शिरलंय, त्यामुळे अनेक घरांमध्ये हे पाणी शिरल्यानं अनेकांचे संस्कार उघड्यावर पडलेत। गेल्या 2 दिवसांपासून लातूरमध्ये बरसणाऱ्या धोधो पावसाचं हे चित्र आहे रेणापूरचं। रेणापूरमध्ये अशी जी ही शेती तुम्ही पाहतायत, अशी लाखो एकर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। आणि आज पुलावरचं पाणी वसरलं जरी असलं तरी अनेक नुकसान हा पाऊस करून गेलेला आहे। सध्याचं हे चित्र जर आपण पाहिलं तर हे सोयाबीनचं पीक आहे आणि हे सोयाबीनचं पीक पुरतं आडवं झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे शेतकऱ्याची हातातोंडाशी आलेलं पीक होतं। आता ह्या सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या भरलेल्या होत्या आणि सोयाबीन काढणीला आलं होतं। मात्र ह्या काढणीला आलेल्या सोयाबीनचं या पावसानं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि 3 वर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसमोर हे स्वप्न होतं सोयाबीन, जे त्यांना दुःखातनं दूर करणार होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपासून जो परतीचा पाऊस पडतोय त्या परतीच्या पावसानंतरचं हे चित्र आहे। आणि असं हजारो नाही तर लाखो एकरवरती अशाच प्रकारचं सोयाबीन आणि इतर जी पिकं आहेत ती सगळी पाण्याखाली गेलेली आहेत। काय म्हणजे आता पाऊस चांगला झाला होता आणि आता काढायला आलं होतं पीक तोंडातूनच गेलंय की आल्यालाच तोंडातून गेलंय आमच्या काढायला आल्याला तोंडातूनच गेलंय सगळं म्हणजे शिल्लक काहीच नाही आता जनावर पण भरपूर वाहून गेली। पाण्याच्या प्रवाहासोबत शेतात जिथं जिथं जनावरं शेतकऱ्यांनी बांधलेली होती त्यांना सोडायला जायचा वावच मिळाला नाही, वेळच मिळाला नाही। त्याच्यामुळं जनावरांनी शक्य होईल त्यांनी दावं तोडून निघून गेले असतील, कदाचित काही जनावरांनी जीव सोडून ते मृत अवस्थेत सुद्धा होऊन आलेले होते। अनेकांना ते पाहता आलं। असं चित्र म्हणजे कधी पाहायलाच मिळालं नाही या भागाला। शेतकरी म्हणून किती नुकसान झालंय म्हणजे आता पाऊस पडला होता, 3 वर्षाचा दुष्काळ हटला होता, आता हा ओला दुष्काळ आहे। हा ओला दुष्काळ सर, काही काढायला उरलेलंच नाही ना हे म्हणजे आता कसं हे करायचं आम्ही, कसं काय खायचं कसं करायचं ह्याच्यावरच पूर्ण आमचं अवलंबून होतं ना सर। मग हे कसं हे करणार आम्ही, हे आता सडलेलं आहे, ह्याला गुण निघतंय, हे याच्यात काही पण उरणार नाही आता, मग करायचं काय। मग म्हणजे आता चांगला पाऊस झाला होता, पाऊस चांगला झाला होता, तोंडाला पिकायलेलं गेलं सगळं। 3 वर्षानंतर याच्यात आम्हाला म्हणजे काही हेच नव्हतं ना। मग 3 वर्ष झाले काही नव्हतं, या वर्षी काहीतरी बरं होईल असं अपेक्षा होती। मग हे असं झालं, हे नुकसान होऊन आता आम्ही हे कसं करायचं ह्याच्यावर तर आमचं पूर्ण हे 3 वर्षापासून लोकांचे देणे घेणे झालेले आहेत। मग आता हे कसं करायचं,